वय अगदी 8वी-9वीचं. या वयातच बाबा अपघातानं आपल्याला सोडून गेला. ही घटनाच किती भयानक आहे, किती दुःख देणारी आहे. आणि याबरोबरच आपल्या आईच्या आयुष्यात येणारा आपला सावत्र बाप आपल्याशी नीट वागेल ना, आपल्यावर आपल्या बाबांसारखं प्रेम करेल ना आणि खऱ्या अर्थानं तो बाबा होईल ना. आज अगदी अशीच कथा वाचन करणार आहोत. सावत्र बाप, डॉक्टर विजया वाड लिखित. नमस्कार, मी अक्षरा पाटील. पुस्तक वाचन या युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं खूप मनापासून स्वागत. मित्रांनो, आज आपण सावत्र बाप ही कथा वाचणार आहोत. तत्पूर्वी चॅनलवर जर आपण पहिल्यांदाच असाल किंवा चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला, कथा कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये आवर्जून कळवा. शंतू, शंतू बेटा, तुला काहीतरी सांगायचंय. बोल. ये ना, बैस ना जवळ, गप्पा मार माझ्याशी. खूप एकटं वाटतं ग बाबांशिवाय. मला पण. तू त्याला स्कूटर घेऊन द्यायला नको होतीस आई. शंतनू म्हणाला. त्याचा आवाज कडवट झालाय असं तिला वाटलं. मला का स्वप्न पडलं होतं रे शंतनू, त्याच्या स्कूटरला आल्या दिवशीच ऍक्सिडेंट होईल. नि शंतू, शंतू, तिच्या गालावर आसवं ओघळली. पण शंतूला त्याचं विशेष वाटलं नाही. उगाच आता रडून दाखवू नकोस. तो तुसट झाला. त्याला शाळेत जावं असं वाटेना. ही बाई सरळ जाहिरात देते, नवरा हवा म्हणून. लाज नाही वाटत तिला? वर माझ्या मुलाचा बापाच्या मायेनं सांभाळ करणारा लिहिते. काय कमाल आहे. हिला नवरा हवाय की मुलासाठी सावत्र बाप, की आयुष्यासाठी नवा केअरटेकर हवा ह्या बाईला? ही बाई, तो दचकला. केवढ्यांदा तरी जिने आपल्यासाठी बापाच्या जागेवर अनुकंपा तत्वावर काम सुरू केले, तिला आपण ही बाई म्हणतोय. शंतनूला एकदम स्वतःची लाज वाटली. त्याला शाळेच्या क्लासला जायची वेळ लक्षात आली, कारण खिडकीतून सायली दिसली. आता शाळेच्या क्लासमध्ये सगळे आपल्याकडं विचित्र नजरेनं बघणार. याची आई याला सावत्र बाप आणणार. छी छी होईल सगळीकडं. शंतू, ती जाहिरात मी वाचली. सायली त्याचा हात अलगद हातात घेत म्हणाली. तिने खिशातून पोलोच्या गोळ्या काढल्या. दुसऱ्या हाताने, घे, घे ना. नको, नकोयत मला त्या गोड गोळ्या. तोंड कडू जहर झालंय माझं. अनु खिडकीतून ती जोडी बघत होती. हातात हात घालून जाणारी शंतू आणि सायलीची जोडी. असेच आपण जायचो मेघ सोबत. अनु आणि मेघ, मेघ आणि अनु. शाळेत, मग कॉलेजात. एक वर्ग, एक डेस्क, हातात हात. जोडी कधी फुटलीच नाही. कट्टी सुद्धा कधी झाली नाही. नो रुसवा, नो फुगवा. सगळी म्हणायची, आता खऱ्या अर्थानं एक व्हा, जोडी जमवा. असे एकमेकांना प्रपोज न करताच ते एकमेकांचे झाले. करमालांसोबत वरमाला घालून आणखी एक प्रणयी जोडी कायद्यानं एकमेकांची झाली. 1 मिनिटही करमत नाही मला मेघशिवाय. अणू मेघ, मेघ अणू जोडी देवा पाय. अक्षय सुख देई देवा मेघ अणू जोडीला. तुझा आशिष डोईवरी हेच सुख आम्हाला. तिनं लग्नात उखाणा घेतला नि केवढी वाहवा मिळवली होती. आणि मग शंतू बाळ होऊन आयुष्यात आला. जणू सुखाचे शिखर. देवा, आता काही अन्य मागणे नाही. ती म्हणे, खरंच काही नको होतं, पण तरी देवाजीने दिलं. पसा भरून दुःख. दुःखाने वेडीपिशी झाली. फाटून तुटून गेली. का अपघात झाला? एवढा जपून वाहन चालवणारा शंतू, पण कधी कधी स्वतःची काही चूक नसताना दुसरा तुमचं आयुष्य दुःखाच्या खाईत लोटतो ना. तसंच झालं. समोरून चुकीच्या बाजूने येऊन भरधाव कारची धडक. मेघ घेऊन गेला देव मेघात. अनु एकटी राहिली, तडफडत. पण रूप तसेच राहिले. आईनेच बजावले, अजिबात जोगीन बनायचे नाही. सोन चाफ्यागत टवटवीत माझी लेक. तिने इतक्या तरुण वयात वैराग्य पत्करावे. देवाने एक डाव मोडला तर आयुष्य बंद करावे. नो, नाय, नेव्हर. दुःखात ढाल बनून पुढे उभे राहतात ते आई बापच ना. अनुसाठी ही ढाल रात्रंदिन संरक्षणार्थ उभी राहिली. एक दिवस अनुचे बाबा तिच्यासाठी रंगीबेरंगी साड्या घेऊन आले. छानसे मॅचिंग नेकलेस, ब्रेसलेट्स, सारे सुरेख नि शोभिवंत म्हणाले. अनु, मेघ माझ्या स्वप्नात आला आणि म्हणाला,
अणूला परत नवे जीवन द्या. त्यातच मला अपार सुख आहे. अनुकंपा तत्वावर ऑफिसात जाऊ लागली, पण तरुण मुले मागावर राहू लागली. सतत विचारणा होत राहिली, ती लग्नाची होती का? सापत्य विधवा हा लग्नासाठीचा विषय होऊ शकत नाही, शरीरासाठीचा निश्चितच होऊ शकतो. शेवटी कंटाळून तिनं जाहिरात दिली, अगदी सनदशीर मार्गानं. आणि ऑफिसात एक फोन आला, मी एक सापत्य विधूर, इंटरेस्टेड, हॉटेल गुरुकृपा, सायन्स स्टेशनला लागून, वेळ सायंकाळी 6:10. मी 7 पर्यंत थांबेन. नाव नव्हते, पण ती गेली. गुरुकृपा हे रहदारीचे उडुपी हॉटेल होते. धोका कसलाच वाटला नाही. वयही 32. स्वतःचं संरक्षण करण्या इतकं समृद्ध. दोघं भेटली. मला मेघ चांगला माहीत होता. तो आसनस्थ होत म्हणाला, कसा? टेबल टेनिस क्लबवर यायचा ना. मोठा उमदा खेळाडू होता. तुम्हाला आपत्ती आहे? तिनं विचारलं. एक गोड मुलगी आहे. तो म्हणाला, मला 10 वर्षाचा मुलगा आहे, शंतनू. शाळेत आहे 5वी. माझी मुलगी ही बरोबर याच वयाची आहे, 5वीतच आहे. कुठल्या शाळेत घातलीये? अनुयोग विद्यालय घाटकोपर. अरे वा, तिचं नाव सायली आहे का? हं. अहो, ती शंतूची सख्खी मैत्रीण आहे. काय सांगता? दोघांच्या बोलण्यात एकदम मोकळेपणा आला. परकेपणा दूर झाल्यागत दोघांची मने मैत्रीच्या धाग्याने जवळ आली. मी खरं सांगते, शंतूला माझा हा विचार पसंत नव्हता, पचनी पडत नव्हता. पण जर हा आपल्या दोघांचा योग जुळून आला तर तो हो म्हणेल असं वाटतं. आशा करायला काही हरकत नाही. मलाही लेकीचा होकार फार महत्वाचा वाटतो. शी इज व्हेरी नियर टू माय हार्ट. तिने नाही म्हटले तर माझी हिंमत नाही दुसरे लग्न करण्याची. दोघांच्या गप्पात मुलेच डोकावत होती. माझी सायली केवढी भावनाप्रधान आहे ना. आईवर फार प्रेम होते तिचे. पण अचानक सारे संपले. मी एवढी डिस्टर्ब झाली ती की मी घाबरूनच गेलो होतो. वाटलं कसं होणार पोरीचं, पण हळूहळू सावरली. प्रश्न मात्र शिल्लक उरतोच. ती कशी काय मांडते सावत्र आईला, हाच तो प्रश्न. तुम्हाला असं वाटतं, पण माझा शंतनू तर इतका कडवट आहे या बाबतीत की तुम्हाला तर फारच समजुतीने घ्यावं लागेल. किती झालं तरी सावत्र बाप स्वीकारणं अडनिड्या वयात अवघडच ना. अगदी खरंय अनु. बोलता बोलता त्याने तिला नावाने हाकारले होते. मेघची आठवण झाली. अस्वस्थ करू लागली. आर यू डिस्टर्ब अनु? थोडी भावनावश झाले रे पुरू, मेघच्या आठवणीनं. थोडा वेळ त्यानं तिला दिला. समजूतदारपणे ती शांत निवांत घरी आली. सायलीनी शंतनू शाळेतून परतत होती. सायली शंतनूला म्हणाली, माझ्या डोक्यात सारखी एक आयडिया घुमतीये शंतनू. काय ग? अरे, तुझी आई तुला सावत्र बाप आणायला निघाली, हो ना? उद्या माझा बाबा हेच करेल. कशावरून? शंतू, बिचारा बाबा किचनमध्ये धडपडतो. माझा नाश्ता, माझं जेवण, माझा डब्बा, डिनर, किती हात भासतात बिचाऱ्याचे. मलम मीच लावते ना. मग दोघे रडतो एकमेकांच्या कुशीत. रात्री उशी छातीशी घेऊन त्याला रडताना मी बघते ना, तेव्हा फाटून तुटून जाते रे शंतू. शंतनूला वाटलं या हळव्या सायलूला घट्ट जवळ घ्यावं, तिचं सांत्वन करावं. मग तो एकदम म्हणाला, सायलू, तू आई विना आहेस नि मी बापा विना. दोघेही तसे पोरकेच. हो रे शंतू, माझ्या आईने जाहिरात दिली. का दिली? कारण आजोबा मला म्हणाले की सुंदर तरुण वा मध्यम वयाच्या बाईला एकटे जगणे शक्य नाही. खरंय रे, उद्या माझा बाबाही देईल ऍड. कंटाळा सेवा करून रे माझी शंतू. मला मग सावत्र आई येईल. मला ती एक्सेप्ट करावीच लागेल. हो, करावीच लागेल. म्हणून तर म्हणतो, तू तुझ्या बाबांना माझ्या आईशी लग्न करायला सांग ना. ओ लवली, तुला सावत्र बाप, मला सावत्र आई. फॅन्टॅस्टिक ना. दोघं कोण आनंदली. शंतू घरी आला. आई वाटच बघत होती. अनुनं लेकासाठी छानदार न्याहारी केली होती. मग दूध बोर्नविटा. शंतू बेटा, ती सुरूच झाली. आई, माझा सावत्र बाप मी निवडू का ग? चालेल, पण आज मी एक इंटरव्ह्यू पार केलाय. ऍटलिस्ट फोटो बघशील? इतक्या फास्टात फोटो? तो थोडा रुसला.
मोबाईलमध्ये काढलाय राजा. बघू, तो म्हणाला. आईच्या मोबाईलमध्ये डोकावला. बघतो तर काय, सायलूचा बाबा. हा हा सायलीचा बाबा का? त्याने खुंटा हलवून बळकट केला. हो राजा. तो आईला एकदम बिलगला. सायलीने आपण एकत्र राहणार या कल्पनेनं सुखावला आणि म्हणाला, आयु, हा सावत्र बाप मला पसंत आहे. कोडॅक मोमेंट होता तो. प्रिय वाचकांनो, थँक्यू. अशाच नवनवीन आणि विविध विषयांवरच्या पुस्तकं, कथा आणि कवितांसाठी पुस्तक वाचन बाय अक्षरा पाटील हे चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसे वाटतात, कथा कशा वाटतात ते कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. थँक्यू.